संघ कर्णधार लक्ष द्या, कारण आपल्याला वारंवार कॉल देऊन सुद्धा आपण क्षेत्ररक्षण घेत नाही, सजवत नाही. आयोजकांचा कॉलवर आपल्याला पेनल्टी खायची असेल तर नसेल खायची तर आपण लगेच चालू करा. पंचाला सामन्याला होती सुरुवात. 3 षटकांचा हा सामना आहे. तडवळे संघ आपला 12वा खेळाडू देखील आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही, कारण यूट्यूब लाईव्ह आहे. जर आपल्या खेळाडूचे नावं आमच्यापर्यंत पोहोचली नाहीत तर आम्ही सोन्या मोन्या बाबू टोनू काही पण टाकू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. तर यस गोलंदाज मिस्टर दशरथ येस थँक यू व्हेरी मच. तर या ठिकाणी आपण पाहतो एक दमदार सामना आपला पाहायला मिळतो आणि इथे धावा मात्र घेतल्या गेल्या तब्बल 3 धावा. या भर उडामध्ये धावणं म्हणजे खऱ्या अर्थाने तुमचा फिटनेस योग्य असणं गरजेचं असतं. तुमची प्रॅक्टिस सातत्याने होणं गरजेचं असतं. अन्यथा या भर उडामध्ये तुम्ही 3 धावा सहजासहजी घेऊ शकत नाही. कमालीचा फिटनेस आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून धावा पात्र धावफलकावरती 7 धावा 6 धावा 6 एस आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय 22च्या स्वरूपामध्ये आणि टोटल 7 धावा या धावफलकावरती आहेत. यासाठी इथे फटका चांगला आहे, मात्र चेंडू अगदी चुकीची दिशा निवडली. यासाठी चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. एका धाव मात्र मिळेल. याचा बॉल पोचवा, चेंडू पोचवा मैदानामध्ये आपण. सर अंपायर पंच जो पहिला जो वाईड गेला होता त्याच्यामध्ये वंडी सुद्धा होती का फक्त वाईड होता? फक्त वाईड होता ना, कुठल्या वाईडला प्लस नाही आहे ना? ओके ठीक आहे, थँक्यू. ओके तर 7 धावा यस 8 धावा धावफलकावरती आहेत आणि बॉल जुना द्या. नवीन पाहिजे का जुना पाहिजे? यस नवीन चेंडू द्यायचा आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. तर हा सामना मात्र आपला पाहायला मिळतोय. एका बाजूला गोल्डन चॅलेंजर्स स्पोर्ट्स नाठवडे विपक्ष श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स तडवळे या 2 संघांदरम्यान एक फाईट आपल्या खऱ्या अर्थाने पाहायला मिळते. चला तडवळे संघ आपण बराच वेळ खर्च करू नका प्लीज, कारण तशी आम्हाला तर सक्तीची सूचना आपल्यासाठी येते. येस दोन्ही संघासाठी असलेली सूचना, कारण या मॅच मध्ये बराचसा वेळ खर्च झालाय. स्पीड अप करा आता. यासाठी इथे फटका फसतोय, चेंडू हवेमध्ये मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत आणि या झेल मात्र ड्रॉप होतोय. याचा 2 धावा नक्कीच यशस्वी होती. अगदी पूर्ण केल्या गेल्या, सहज धावून पूर्ण केल्या गेल्या. आलेल्या 2 धावांनी धावफलक मात्र पोहोचता येते. दुहेरी अंकामध्ये 10 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज स्ट्राईकला आपण पाहतो निलेश, नॉन स्ट्राईकला सुमित आणि गोलंदाज एस मिस्टर दशरथ. आतापर्यंत पाहिलं तर या षटकामध्ये 2 अवांतर चेंडू म्हणजे नक्कीच हे षटक कमीत कमी 8 चेंडूंचं असेल, यामध्ये शंका नाही आहे. ओ यस इथे आपण पाहतोय 22च्या यस माफ करा वाईड
यस अगदी जस आवाज चेंडू येतोय इथे. अवांतर चेंडू आपण जर पाहिलं तर म्हणजे 4 अवांतर चेंडू म्हणजे कमीत कमी 10 चेंडू आता या षटकामध्ये कमीत कमी फेकले जातील. यस शेवटचा म्हणजे आतापर्यंत 9 चेंडू फेकले असतील. शेवटचा चेंडू आता 10वा चेंडू. ओ इथे मात्र पाहतोय अगदी कव्हरच्या रिझर्व्हमध्ये चेंडू खेळलाय. डीप कव्हरला चेंडू जातोय. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या गेल्या. आल्या 2 धावांशी आपण पाहतोय की पहिलं षटक इथे समाप्त होतंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावफलकावरती धावा आहेत त्या. प्रथम फलंदाजी करणारा संघ म्हणजेच नाठावडे संघाच्या धावा धावफलकावरती आहेत त्या. बिनगडी बाद 14 धावा. चला स्पीडअप करा लगेच. नेक्स्ट गोलंदाजच्या हातामध्ये चेंडू देऊन मॅचला लगेच सुरुवात करा. पंच आपण वेळ घेऊ देऊ नका त्यांना आता. चला तर यापुढे सामना होणारा सामना असेल तो म्हणजेच भैरववाडी विपक्ष वाकाईवाडी या 2 संघामध्ये पुढील सामना असेल. म्हणजे अगदी पहिला गट आपण इथून क्लिअर करणार आहोत. तर जरा घाई करायची आपण. चला जरा घाई करा पंच. गोलंदाज बराच वेळ घेत आहेत. इट्स व्हाईट बॉल. अगदी एक्स्ट्रा चेंडू इथे फेकावा लागेल गोलंदाजाला कारण हे या इनिंगचा जर तर अगदी आपण पाहिलं तर धावा मिळत आहेत. 2 धावा मिळतील या चेंडूवर. 17 धावा धावफलकावरती होत आहेत. 17 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाज अविनाश. पहिला चेंडू नक्कीच अवांतर आला. त्यानंतर मात्र नक्कीच योग्य दिशा योग्य लाईन शोधण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज अविनाश. फुटवर्कचा वापर. फटका चांगला आहे मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि इथे अगदी फर्स्ट अटेम्प्ट अनसक्सेसफुल. सेकंड अटॅक मात्र सक्सेसफुल करून दाखवलाय आणि अखेर फलंदाज धावची स्वरूपा माफ करा जेलबाज स्वरूपामध्ये होते बॅक टू द पवेलियन. चला चला नेक्स्ट बॅट्समन सुद्धा लगेच मैदानामध्ये या. यस मिस्टर ओमकार हा मात्र एंटर करतोय मैदानामध्ये. या सामन्याला पण जर पाहायला बराचसा विलंब झाला आपल्याला. इथून मात्र आपला वेळ घेऊ दिला जाणार नाही याची दखल घ्या आपण. त्याचबरोबर इथे अगदी स्ट्रेट डाव चेंडूला केले. अगदी 2 बाउन्स चेंडू जातोय क्षेत्राच्या हातामध्ये डीप लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पात्र इथे नक्कीच मिळाली. धावफलक तर 18 धावा धावफलकावरती आल्या. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. पुन्हा तोच क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि खऱ्या अर्थाने ते क्षेत्राचा झोन जर आपण पाहिलं म्हणजे डीप लॉंग ऑफला सर्व क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षण करता पाहायला. मागील सामन्यामध्ये सुद्धा 2 झेल त्या ठिकाणी पकडल्या गेल्या. यावेळी सुद्धा 2 झेल खूप चांगल्या रीतीने हाताळल्या आणि आणखीन एक फलंदाजी ते बाद होतोय. ओमकार अगदी आल्या पावली मात्र परततोय. ओमकार बाद झाला तर संदीप नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. संदीप पंच अंपायर अंपायर संदीप स्ट्राईकला जाईल ना. यस यस चला जरा घाई करा. जरा बॅट्समन जरा चाला मित्रांनो. तर धावा धावफलकावरती आहे ते 18 धावा. यस या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. सेकंड लास्ट. आणि 1 धाव.
मिळेल या चेंडूवर सुद्धा. धावफलक 19 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी मात्र हाताळला जाईल आणि या शेवटच्या चेंडूवर मात्र एखादा मोठा फटका घेतला जाईल का, जेणेकरून येणाऱ्या षटकामध्ये थोडंसं प्रेशर कमी असेल, दबाव कमी असेल. अगदीच नक्कीच कनेक्ट मात्र योग्य उतारा पाहायला मिळाला नाही आणि इथे जीवनदान मिळते फलंदाजाला. तर शेवटचा चेंडू मात्र येतो डॉट स्वरूपाचा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलका धावा स्थिरावलेत 19 धावा. चला चला बॉलरच्या हातामध्ये चेंडू द्या, लगेच क्षेत्ररक्षण फील्ड लावून ठेवा. चला चला घाई करा घाई करा. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज गणेश. स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण पाहू शकाल संदीप. नॉन स्ट्राईक एंडला निलेश. तर गणेशचा पहिलाच बॉल अगदी येतोय आवाज. तर जणू काही आपण पाहतो क्षेत्ररक्षक करणारा संघ तडवळे संघाला अगदी कंपल्सरी केलंय की काय, की प्रत्येक बॉलरने एकतरी वाईट चेंडू फेकायचा आहे की काय. कारण कुठलाही गोलंदाज अगदी केवळ 6 चेंडू फेकून माघारी परतला नाहीये. इथे फटका चांगला आहे, डीप कव्हरला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं चेंडू रोखलं गेले की काय, मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार आणि हा येतोय चौकार. तर आल्या 4 धावांची धावफलक पोहोचतोय 24 अंकावर. यावेळेस अगदी समालोचक कक्षाकडे येतोय चेंडू, आमच्या मुख्य मंचाकडे येतोय आणि धावा येतात तब्बल 6 धावा. फलंदाज संदीप मात्र आता हवी होताना पाहायला मिळतोय. अगदी एका बाजूला जर पाहिलं नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज निलेश, भरीव शरीरयष्टी, दमदार शरीरयष्टी. मात्र एका बाजूला आपण जर पाहिलं तर संदीप अगदी सडपातळ बांधा. मात्र काय फटकेबाजी होते त्याच्या बॅटमधून. धावफलक मात्र पोहोचले तब्बल 30 या अंकावरती. तर त्याचबरोबर पैलवान अनंता पाटील आणि त्याचबरोबर सुनीलजी पाटील या दोन्ही मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झाले. दोन्ही मान्यवरांचं या मोतीराम चषक 2024च्या या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण या मुख्य व्यासपीठावरती यावं आणि या व्यासपीठावरून या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद आपण घ्यावा. तर 2 धावा या धावफलकावरती आल्या आणि या 2 धावांनी धावफलक मात्र पोहोचते तब्बल 32 धावा. 32 धावानंतर मात्र अखेर बऱ्याच अवधीनंतर आपण पाहतो हा डॉट चेंडू पाहायला मिळालाय. येस सर, डॉट चेंडू पाहायला मिळाला. 32 धावांवरती स्कोर काय स्थिरावलंय. आता षटकात आपण जर पाहिलं तर नक्कीच अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आणखीन एक आव्हांतर चेंडू येतोय, आणखीन एक वाईड चेंडू. 33 धावफलकावरती धावफलक आहे. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. इथे फटका फसतोय, टायमिंग मिस झालाय. चेंडू हवेमध्ये आणि अखेर झेल मात्र गॅदर केला गेलाय. फलंदाज बाद होतोय संदीप. चला नेक्स्ट बॅट्समन. नेक्स्ट बॅट्समन मिस्टर नितीन यांना आपण पाहू शकाल. शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक आहे आणि नक्कीच तो चेंडू मात्र नितीन यांच्या वाटेला येतोय. शेवटच्या चेंडूवर का वेळा एखादा मोठा प्रहार पाहायला मिळेल का. तर चला पुढील सामना आपण पाहतोय भैरववाडी विपक्ष वाकाईवाडी. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. चला कर्णधाराने आपण यायचं आहे भैरववाडी आणि वाकाईवाडी. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती धावा मात्र मिळत आहेत त्या. यस, एकच धाव मिळते आणि या एका धाव्याने धावफलक जाईल
34 अंकावरती. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज असेल. तर चला नाठवडे संघ आपण लगेच मैदानामध्ये आपला स्क्वॉड उतरवायचा लगेच. आणि तडवळे संघ चला आपण मैदान खाली करा लवकर. पुढील सामना ज्याप्रकारे आपण उल्लेख केला होता भैरववाडी म्हणजेच भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी विपक्ष वाकाई देवी 11 वाकाईवाडी. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करता यावं. तर चला नाणेफेक केला जातोय. मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभाशय आपण नाणेफेक करायचा आहे. चला नाठवडे संघ आपण अजून मैदानामध्ये दाखल झाला नाहीत. जरा घाई करा सर्व संघाने प्लीज मित्रांनो, जरा सहकार्य करा. आणि आपल्याला जाणीव आहे की आम्ही घाई का करतोय. घाई करतोय कारण आज सरसुद्धाचा दिवस आहे. तुम्हाला सुद्धा घरी जाऊन आपल्या कुटुंबासमवेत हा सण साजरा करायचा आहे. यस पैलवान सन्माननीय अनंत वाडेकर त्याचबरोबर सुनीलजी पाटील या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आज चला दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्याकडेपर्यंत कुठल्याही संघाचा 12 प्रतिनिधी नाही आहे. तर जरा घाई करा आणि आपले 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोचवा. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, लवकर जरा घाई करा कारण बॅट्समॅन मैदानामध्ये आलेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. चला फक्त 2 मिनिटाचा अवधी आपल्याकडे असेल. आता क्षेत्ररक्षण तुम्हाला लावावंच लागेल. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण लावावंच लागेल. त्याची कमिटीची सूचना येते आमच्यापर्यंत आता. चला कॅमेरामॅन आपण टॉस का बॉक्सकडे आपला येस टॉस झालेला आहे. तर नाणेफेकीचा कौल आमच्यापर्यंत पोहोचेल. काय निर्णय चला स्पीडअप करा सामन्याला सुरुवात करा. तर चला मॅचला सुरुवात केली जाते. येणाऱ्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतो तब्बल 35 धावांची गरज. तडवळे स्पोर्ट्स आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. जरा काळजी घ्या आपण. आणि पहिल्याच बॉलवर आपण जर पाहिलं पहिल्याच चेंडूवर मात्र कुठेतरी सर्दी निर्माण झाली होती फलंदाज बाद होण्याची. तडवळे संघ आपला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोचवा अन्यथा हे जरा घाई करा. मग या जरा लवकर या मित्रांनो कारण लाईव्ह मध्ये अपडेट करायचे असतात नावं. एस स्टॅकेट आपण पाहतोय दसरा टॉस स्टॅकेटला मारुती हे बॅट्समन आणि इथे हा फटका चांगला आहे अगदी. वन बाउन्स येतोय हा चौकार फलंदाज मारुतीच्या
दशरथच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालोय. अगदी पहा काय योगायोग म्हणावं लागेल. मैदानामध्ये दशरथ, मारुती आणि आम्ही राम, म्हणजे अगदी अयोध्या आणि आम्ही कुठेतरी अगदी रामायणाचा प्रसंग आम्हाला डोळ्यासमोर येतोय. आणि हा चेंडू मात्र येतोय अवांतर, वाईट चेंडू, वाईट बॉल. एकदा मात्र नक्कीच मिळेल. या एका धाव्याने धावफलक मात्र पोहोचत आहे ते नक्कीच 5 या अंकावरती. धावफलक 5 या अंकावरती असताना आपण जर पाहिलं तर धाव जिंकण्यासाठी तब्बल 35 धावांची गरज आहे. म्हणजे तुम्हाला अगदी पहिल्या षटकापासून तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, तर मात्र तर धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक समाप्तीनंतर 10 धावा. आता मात्र येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. जरा पंच जरा घाई करायला सांगा, अंपायर जरा घाई करायला सांगा, कारण बराच वेळ झाला या सामन्याला. दोन्ही संघ बराच वेळ घेत आहेत, त्यामुळे घाई करा प्लीज. तर या मंचावरती आपण पाहतोय आमच्या बऱ्याचशा मान्यवरांची मांदेळी आम्हाला पाहायला मिळते आजच्या दिवसभरामध्ये. खरी स्पर्धा आपण जर पाहिले, यस चला जरा घाई करा, घाई करा. येणारे 12 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. तर येणारे 12 चेंडू 25 धावा. पहिला बॉल अगदी कमी गतीचा, मात्र एज आणि चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. निलेश कोलंदाजी बारकोर येणार पाहायला मिळत आहेत. यस नक्कीच येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज. त्यानंतर मात्र टॉप आहे चेंडू हवेमध्ये, स्वतः यशरक्षक चेंडू खाली येतात. अप्रतिम झेल पाहायला मिळाला आणि आणखीन एका विकेटचा पतर होतोय. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. मारुती येतोय बॅक टू द पवेलियन. चला नवीन फलंदाज लवकर आपण जरा. यस न्यू बॅट्समन मिस्टर संतोष. यस पाणी मैदानामध्ये पोचवायचं आहे, मैदानामध्ये पाणी पोचवायचं आहे. पाणी मागतात पंच, तर मैदानामध्ये आपण पोचवायचं. कमिटी मेंबर्स प्लीज आपण दखल घ्या. यस आणि ते लॉफ तर केलंय चेंडूला, मात्र नक्कीच चेंडू रोकडामध्ये यशस्वी झालाय क्षेत्ररक्षक. मात्र जोपर्यंत चेंडू फेकला जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच मिळतील. आलेल्या 2 धावांशी धावफलक मात्र पोहोचतोय यस 13 या अंकावरती. याच दरम्यान इथे मात्र फटका खूप चांगला आहे, अगदी चेंडू जातोय सीमारेषे पार. फलंदाज संतोषच्या बॅटमधून येतोय हा दमदार षटकार. 19 धावा धावफलकावरती येत आहेत. या चेंडू द्यायचा मैदानामध्ये, चेंडू पुरवा. तो चेंडू मिळत असेल तर नेक्स्ट बॉल पुरवा. धावफलकावर धावा पोहोचतात. येस नक्कीच 19 धावा या षटकातील. विचार केला तर 4 चेंडू अजून परत समाप्त झालेत, म्हणजे अजून 8 चेंडू शिल्लक आहेत. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण इक्वेशन नक्कीच पाहूयात. 8 चेंडू 16 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला अगदी 2 धावांची गरज. याच दरम्यान यस इथे अवांतर चेंडू येतोय, वाईट बॉल. यस आणि त्याचबरोबर आपण पाहतो की पंच मात्र कुठेतरी
गोलंदाजाला इशारा करतात की आपल्या माध्यमातून एक बाऊस मात्र फेकला गेलाय. यस, केवळ एक धाव एक्स्ट्रा स्वरूपाचे वावंत स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे झेल ड्रॉप. त्याचबरोबर तब्बल 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांशी धावफलक मात्र पोहोचते 22 या अंकावरती. अगदी चित्त्याच्या वेगाने या ठिकाणी धावा घेतल्या जात आहेत. तर एक धाव मात्र मिळाली. त्याचबरोबर षटक इथे समाप्त होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आल्या त्या 23 धावा, म्हणजे येणारे 6 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल 12 धावांची गरज. चला स्पीडअप करा जरा घाई करा. 7 चेंडू 12 धावांची गरज. या मॅचला बराचसा विलंब झाला या सामन्याकरता. तर पुढील टॉस आपण पाहिला भैरववाडी. यस, भैरववाडी विपक्ष वाकाईवाडी या 2 संघादरम्यान पुढील सामना होईल. तर टॉस कोण जिंकले काय कळलं, फिल्डिंग काय वगैरे काय करू तर 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. तर पहा पुढील सामना जो असेल, ज्या संघाच्या वाटेला क्षेत्ररक्षण आले त्या संघाने या मॅच मधील शेवटचा चेंडू पडल्याबरोबर आपण लगेच मैदानामध्ये एंटर करा. या सामन्यातील शेवटचा चेंडू पडल्याबरोबर आपण मैदानामध्ये एंटर करायचा आहे. यस, वाकाईवाडी संघ. तर 7 चेंडू 12 धावांची गरज असणार. यावेळेस लॉफ्ट केल्या चेंडू अवेमध्ये आहे आणि याच दरम्यान झेल अटेम्प्ट केला जातोय. सक्सेसफुल झेल आणि फलंदाज बाद. जरा घाई करा जरा फलंदाज, बॅट्समन जरा प्लीज घाई करा. तर 11 चेंडू आणि माफ करा 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. अगदी यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जातो डीप लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षक बनावं लागेल. थोडंसं नक्कीच थोडंसं बिस्पीड आणि थोडंसं फंबल होतं आहे. मात्र 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांनी धावफलक पोहोचते 25 या अंकावरती. म्हणजे येणारे यस तर येणारे यस आणखीन एक विकेटचं पत्र. फलंदाज बाद. चला नवीन बॅट्समन. तर फलंदाज बाद. आता मात्र येणारा शिल्लक चेंडू असेल 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावा. चला जरा बॅट्समन जरा घाई करा. तर 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. यस, एक धाव मात्र नक्कीच मिळेल. येणारे 2 चेंडू आणि आता मात्र यस 9 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग तर स्पर्धेचा नियम आहेत. कंपल्सरी चेसिंग म्हणजे इथून 2 चेंडू 2 चौकार जरी आले तर मात्र थोडंसं संघाला अडचणीमध्येच असेल, यामध्ये शंका नाही आहे. आणि याच दरम्यान हा येतोय डॉट बॉल. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. तर चला वाकाईवाडी संघ आपण तयार राहायचं आहे. आपला स्क्वॉड आपण रेडी ठेवा प्लीज. शेवटचा बॉल आणि शेवटच्या चेंडूवर मात्र निश्चित होतोय विजय संघ मात्र आपला पाहायला मिळतो तो म्हणजेच यस नाटवडे हा संघ गोल्डन चॅलेंजर्स स्पोर्ट्स नाटवडे संघ विजयी होतोय. आणि त्याचबरोबर बेटर लक फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स नाटवडे संघ. तर वाकाईवाडी संघ आपण मैदानामध्ये एंटर करा प्लीज. आणि यस मॅन ऑफ द मॅचकडे आपण जाऊयात. मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर सत्कार समारंभ या ठिकाणी पार पाडला जाईल.
तुम्हा सर्वांचे लाडकं एक गोड व्यक्तिमत्व मिस्टर डीडी यांच्याकडे आपण बोलतोय. सो थँक्यू व्हेरी मच.